माझं शिवार ग्रीन FM 90.4. माझं शिवार. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी योगेश आपल्या आवडत्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे. शेतकरी बंधूंनो, मी आज अंकलकोप तालुका अकोला जिल्हा सांगली येथे आलेलो आहे. येथील शीतल सूर्यवंशी यांच्या पेरूच्या बागेमध्ये मी सध्या आहे. शेतकरी बंधूंनो, शीतल सूर्यवंशी हे उच्च शिक्षित तरुण आहेत आणि ते शेती करतायत. त्याचबरोबर शेती करत असताना त्यांनी स्वतः उत्पादित केलेल्या मालासाठी त्यांनी विक्री व्यवस्था सुद्धा उभी केलेली आहे. त्यांच्या एकूण शेतीबद्दल आणि विक्री व्यवस्थेबद्दल संपूर्ण अशी माहिती आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. शीतल सर, आमच्या ऐकणाऱ्या शेतकरी बंधूंना सांगा की तुमचं शिक्षण किती आणि एकूण किती एकर शेती आहे तुमची? नमस्कार, मी शीतल सूर्यवंशी. माझं शिक्षण MBA झालेलं आहे आणि सध्या मी PhD पण करत आहे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी मध्ये. आणि शेती आपल्याकडे 10 एकर आहे आणि त्यामध्ये 4 एकरामध्ये पेरू लागवड आपण केली आहे. त्याच्यामध्ये पेरूचे आपल्याकडे 3 वाण आहेत आणि उर्वरित शेती आपण ऊस शेती करत आहोत. सर, तुम्ही उच्च शिक्षित आहात, PhD सुद्धा करताय. असं असताना शेतीकडे वळण्यामागचं नेमकं कारण काय? नाही, शेतीकडे वळलो असं म्हणता येणार नाही, कारण शेती ही आपली वंश परंपरागत चालत आलेली आहे. तर शेती म्हणजे अशी सोडता येणार नव्हती आपल्याला. म्हणजे एकदमच आपण ते करू शकत नाही असं होणार नाही, कारण शेती ही केलीच पाहिजे आपली घरची. पण ती करत असताना पारंपरिक पद्धतीने न करता त्याच्यामध्ये वेगळं काहीतरी करून उत्पादन आपलं कसं स्थिर राहील त्याच्यात. आणि आपण एक जे म्हणतो की आता चलन कसं फिरतं राहील शेतीमध्ये सुद्धा, कारण की ऊस शेतीमध्ये बऱ्यापैकी आपलं चलन हे 2-3 वर्षासाठी थांबून राहतं, ब्लॉक होतं. तसं न राहता कसा बदल करता येईल या दृष्टिकोनातून आपण फक्त काय केलं की पेरू शेतीकडे वळलो आपण. नक्की सर, पण पेरूच का? म्हणजे इतर सुद्धा फळबागा तुम्ही लावू शकला असतात, पण पेरूच का? पेरू करण्यापाठीमाच कारण आपण ज्यावेळी याच्या शोधात होतो की आपण असं कोणतं पीक करू शकतोय की जे आपल्याला फिक्स उत्पन्न देईल आणि ते आपल्याकडे करता येईल अशा पद्धतीने, म्हणजे वातावरणानुसार मॅच होईल. किंवा आता आपण द्राक्ष शेती जर विचार केला तर द्राक्ष शेतीला सुद्धा आपल्या भागात पावसाचं प्रमाण वाढल्यामुळं आणि नदी तिन्ही बाजूला असल्यामुळं आर्द्रता खूप वाढते. त्यामुळे द्राक्ष शेती सुद्धा सध्या किफायतशीर किंवा भरोसेमंद राहिलेली नाहीये. तर असं दुसरं कुठलं उत्पादन आहे असं करत असताना आपला पेरूचा आम्ही अभ्यास केला आणि पेरू बद्दल मग जे आपल्या वातावरणात होऊ शकते आणि महत्वाचं म्हणजे कमी पाण्यामध्ये होऊ शकते हे खूप गरजेचं निघालं त्याच्यामधून. म्हणजे इरिगेशन खूपच कमी करावं लागते पेरूला. आणि तसं बघायला गेलं तर आपण त्याचे वर्षातून 2 बहार पकडू शकतो पेरूचे आणि ते कायमस्वरूपी आपण पीक घेऊ शकतो. त्यामुळं मग आणि थोडंसं इतर द्राक्ष किंवा इतर पिकांशी जर आपण फळबागांशी तुलना केली तर याला खर्च पण तसा कमी आहे. म्हणजे औषधांचा खर्च कमी आहे, खतं जे आहे ते लिमिटेड प्रमाणात द्यावे लागतात. त्यामुळे आपण म्हटलं ह्याच्याकडे वळायला हरकत नाही. त्यामुळे आपण सुरुवातीला 2 एकरमध्ये हा प्रयोग केला आणि तो यशस्वी झाल्यानंतर आपण परत 2 एकर वाढवली बाग. असं ते 4 एकरमध्ये आपण करतो. नक्कीच सर, परंतु पेरू लागवड करत असताना तुम्ही 3 वाणांची निवड केली आणि त्याची लागवड केलेली आणि उत्पादन सुद्धा तुम्ही घेताय. मग 3 वाणांची निवड करण्यामागचं नेमकं कारण काय? नाही, सुरुवातीला जे आम्ही 2 वाण निवडले होते ते ललित म्हणून जो आपला लाल पेरू येतो तो आहे आणि जी विलास जो पांढरा पेरू येतो, हे 2 वाण मी निवडलेले. कारण की त्यावेळी मी ज्यावेळी 2015 साली ज्यावेळी लागवड केली त्यावेळी आता जे वाण बाजारामध्ये दिसतात मोठे पेरू VNR BG ज्याला आपण म्हणतो किंवा थायलंड पिंक, हे त्यावेळी प्रचलित नव्हते. आणि हे जे वाण आहेत ते सोपस्कर आहेत. म्हणजे आपण जर आता मार्केटमध्ये पेरूचा भाव बघितला 70-80 रुपये किलो जर पकडलं तर 70-80 किलो मध्ये हे 5 ते 6 पेरू बसतात, जी विलास आणि ललितचे. त्यामुळे हे सामान्य लोकांच्या खिशाला परवडणारा फळ आहे असं आहे. आणि आता जे आपण जे दुसरे वाण पाहतो मोठे, ते वाण एकच पेरू 1 किलोमध्ये बसतो किंवा 2च बसतात. मग त्या पद्धतीनं तसं विचार केला तर ते सामान्य माणसाच्या मानसिकतेमध्ये ते फळ बसत नाही. मग त्या आपल्या लोकलच्या मार्केटमध्ये किंवा लोकलच्या बाजारपेठामध्ये कोणते फळ चालू शकतात त्या दृष्टिकोनातून आपण हे वाण निवडले. कोल्हापूर म्हणा, सांगली म्हणा, कराड या ठिकाणी या फळांची विक्री होते चांगल्या प्रमाणामध्ये. त्यामुळे हे वाण निवडले. आणि दुसऱ्यांदा ज्यावेळी आपण दुसरे 2 एकर ज्यावेळी केलं त्यावेळी मात्र आपण थायलंड पिंकचा विचार केला. तो आपण मुंबई मार्केटचा मुंबईची बाजारपेठचा लक्षात घेऊनच तो आपण वाण लावला आपण. आता आमच्या ऐकणाऱ्या शेतकरी बंधूंना सांगा की हे 4 एकरचा पेरू आहे, त्यामध्ये 2 एकरची लागवड केव्हाची आहे आणि आत्ताची जी लागवड आहे 2 एकरची ती केव्हाची आहे? आता जुनी जी माझी लागवड आहे ती 2015 सालची आहे. ते जे ललित 1 एकर आणि जी विलास 1 एकर. आणि त्याच्यानंतर आपण जी दुसरी लागवड केली ती 2017 साली केली. त्याच्यामध्ये थायलंड पिंक आणि ललित थोडासा वाढवला. असं आपण 2017 साली लागवड केली ती. नक्कीच सर, आता आमच्या ऐकणाऱ्या शेतकरी बंधूंना उत्सुकता राहिली की ह्याचे जे खत व्यवस्थापन आहे ते कसं आहे?
आता आपण खत व्यवस्थापन करत असताना मार्च महिन्यामध्ये आपण काय करतो, त्याचं जे आहे छाटणीचा आपण मार्च महिन्यामध्ये विचार करतो. कारण की कसं होतं, मार्च महिन्यापर्यंत आपल्याला पेरूला चांगली बाजारपेठ किंवा चांगलं मार्केट असतं. कारण की मार्च नंतर कसं होतं, उन्हाळी फळं आपली यायला चालू होतात. त्याच्यामध्ये प्रामुख्याने द्राक्ष असतं, कलिंगड आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आंबा हे पीक उन्हाळ्यामध्ये आपल्याकडे येतं. त्यामुळे थोडंसं पेरू म्हणा याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. त्यामुळे त्यावेळी जो दर अपेक्षित आहे किंवा ते खप आहे तो पेरूला मिळत नाही. त्यामुळे आपण काय करतो, मार्च नंतर आपण त्याची छाटणी घेतो आणि छाटणी घेत असताना मग त्याला आपण बेसल डोस असतील, शक्यतो मी जवळजवळ 60 ते 70% मी सेंद्रिय पद्धतीने करतो आणि 30-40% मी रासायनिक देतोय आता बागेला. तर थोडंसं मी सेंद्रियकडे जास्त प्रमाणात निघालोय आता. तर ते करत असताना आपण मग जे सेंद्रिय खत आहेत, ऑर्गॅनिक खत आहेत, शेणखत असेल, गांडूळ खत असेल, त्याच्या समप्रमाणात जी थोडीशी लागणारी रासायनिक खतं मिक्स करून आपण बेसल डोस देतो छाटणीच्या वेळी. आणि त्याच्यानंतर मग जसं त्याला फुटवे येतील, कळीचं प्रमाण वाढेल, तसं त्या पद्धतीने मग थोडंसं जी आपली सॉल्युबल खतं जी आहेत ती आपण सोडत असतो हळूहळू अशा पद्धतीने. आणि हार्वेस्टिंगच्या वेळी मग जे फुगवणी करता लागणारे आहेत, जे 03234 असेल, 0050 असेल, ते त्यावेळी आपण कमी प्रमाणामध्ये देत असतो. नक्कीच सर. तुम्ही म्हटलं की वर्षातून पेरू बागेला 2 बहार येतात. मग तुम्ही 2 बहार घेता का एकच बहार घेता? नाही, आपण 2 बहार घेतो. त्याच्यामध्ये आपण काय करतो, मार्चची छाटणी केल्यानंतर जे फळ काढायला येणार आहे ते साधारणतः आपल्याला जुलै महिन्यामध्ये ते काढायला येतं फळ. आणि जुलै महिन्यामध्ये हे फळ काढायच्या अगोदर जून महिन्यामध्ये आपण काय करतो, ज्या काडीला फळ आले त्या काडीला त्या फळाच्या पुढं आपण एक कटिंग घेतो परत, त्याला आपण शेंडा कटिंग असं म्हणतो. ते घेतल्यानंतर हे फळ निघेपर्यंत पुढं 3-4 महिन्यानंतर पुढचं फळ आपल्याला डिसेंबर-जानेवारीमध्ये काढायला उपलब्ध होते. असे आपण सलग 2 बहार पकडतो. तो साधारणतः बहार मग आपला फेब्रुवारी-मार्च पर्यंत पुढचा बहार चालतो, असं आहे. नक्कीच सर, नक्कीच सर. आता तुम्ही मगाशी उल्लेख केला की हे कमी पाण्यावरती येणारं पीक आहे. मग या पिकाला तुम्ही पाण्याचं नियोजन कसं करता? नाही, आता तर आपण सगळं ड्रिप इरिगेशननं पाणी देतोय पिकाला. म्हणजे पाणी हा आपण आता तो विषयच नाही ठेवलेला, ड्रिप इरिगेशन. आणि मुळात होते काय सध्या तरी पावसाचं प्रमाण वाढल्यामुळं हे आताचे 4 म्हणजे साधारणतः नोव्हेंबर-डिसेंबर पर्यंत पाणीची खूप कमी गरज लागते. आणि मग इथून पुढे जे आहे ते आपण पाणी वगैरे देतो. पाणी आपण फक्त फर्टिगेशन जे खतं वगैरे सोडायचे तेवढ्या पुरतोच आपण पाण्याचं आता त्यांना आपण पाणी देत आहोत. नक्कीच सर. जसं इतर पिकावरती कीड रोगाचा प्रादुर्भाव होतो त्याप्रमाणे पेरूवरती सुद्धा काही प्रमाणात कीड रोगाचा प्रादुर्भाव होत असेल तर कीड रोगाच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक म्हणून काही फवारण्या करता का? हो. आता काय झालंय, पावसाचं प्रमाण जसं वाढलंय, आता थोडंसं कोरड्या वातावरणातलं फळ हे निकोप चांगलं तयार होतं. पण आपल्याकडे काय झालंय 2017-18 पासून जो पावसाचं प्रमाण वाढलंय त्याच्यामुळं थोडंसं बुरशीचं प्रमाण वाढते. आणि देवी हा प्रामुख्याने येणारा रोग आहे पेरूवरती. ते काळे असे डाग येतात पेरूला, तो थोडंसं त्याचं प्रमाण वाढले. पण तो येऊ नये म्हणून आपण बुरशीनाशकांचे 15 दिवसात एकदा एक हात आपण असं फवारणी वगैरे करतो. छाटणी झाल्यानंतर त्याला जे आपण बोर्ड मिश्रण आहे त्याचा पण फवारणी करतो, बोर्ड मिश्रणची. म्हणजे असं 15 दिवसात एकदा आपण काय करतो, बुरशीनाशकाचा एक हात आपण घेतो त्याच्यावरती. नक्कीच सर. याच्यामध्ये आणखी एक मुद्दा आहे की जी लागवड पद्धत आहे ती कशी आहे, म्हणजे 2 ओळीतील अंतर आणि 2 रोपातील अंतर कसं आहे? आता याच्यामध्ये लोकांच्या कसं होतंय, अवेलेबिलिटीनुसार लोक लागवड करत असतात. त्यांच्या जे कमी क्षेत्रावर करणार आहेत, काही लोक मिडल आर्चिड मध्ये पण करतात एकदम कमी क्षेत्रावरती. पण आपण जे केलेलं आहे ते 6 फूट × 9 फूट असं केलंय. म्हणजे 2 रोपांच्या मधील अंतर 6 फूट आणि ओळींच्या मधलं 9 फूट. म्हणजे हा आपण स्टँडर्ड साईजनं आपण त्याचं लागवड केली आहे. म्हणजे खूप मोठं पण नाही आणि खूप कमी पण नाही अंतर असं. त्या अनुषंगाने तुम्हाला विचारतो, 6x9 वरती लागवड आहे, याचा अर्थ मधली जी जागा राहते त्या जागेमध्ये तुम्ही आंतरपिकं घेता का तशीच ते जागा पडून असते? नाही, आता कसं होतं, सुरुवातीला जेव्हा आपण प्लांटेशन करतो त्यावेळी रोपं लहान असतात. साधारणतः त्याचं कॅनोपी मोठी व्हायला 1.5 ते 2 वर्ष तरी आपलं घेतं झाड. तर त्या 1.5-2 वर्षामध्ये सुरुवातीच्या आपण आंतरपिकं त्याच्यामध्ये घेऊ शकतो. मग आपण त्याच्यामध्ये भुईमुग घेऊ शकतो, हरभरा घेऊ शकतो किंवा आपण फुलं सुद्धा करू शकतो आंतरपिकामध्ये. अच्छा, आपण एकदा झाडं मोठी झाली 2 वर्षाच्या पुढे गेली की मग मात्र थोडंसं वसप वगैरे पडायला चालू होते आणि मग आंतरपिकं कमीच करावी लागतात मधली, असं आहे. नक्की सर. मग आंतरमशागत करत असताना किती वेळा भांगलण करावी लागते? नाही, आता आपण काय करतो, भांगलण हा प्रकार थोडासा कमी केला आपण. कारण की आपण काय करत असतो, जे छाटणी झाल्यानंतर जे काही पानं किंवा फांद्या वगैरे आपण झाडाच्या पडतात ना, तो आपण त्याच्या ह्याच्यामध्ये बुडामध्येच आपण तो पूर्णपणे झाकून घेतो, छाटणीचा पाला वगैरे. त्यामुळे थोडंसं त्याच्या खाली तण येण्याचं प्रमाण हे ऑटोमॅटिक कमी होतं. त्यातून जरी काय तण आलं तर तेवढ्या पुरतं आपण भांगलण एखादी घेतो आणि तणनाशक आपल्याकडे मारता येऊ शकतात बागेमध्ये. ज्या तणनाशकांचा म्हणजे गॅस तयार होत नाही अशी तणनाशक आपण बागेमध्ये वापरतो.
आणि मग पावसाळा वगैरे झाल्यानंतर वर्षातून एकदा पॉवर ट्रेलर वगैरे घालून आपण ते माती हे पण करून घेतो, म्हणजे रोटर करून घेतो. त्यामुळं तणाचा हा अशा पद्धतीने आपण ते करू शकतो मॅनेजमेंट, वीड मॅनेजमेंट. हा, नक्कीच सर. आता आमच्या ऐकण्या शेतकरीमधून सांगा की तुम्ही सुरुवातीला उल्लेख केला की लोकल मार्केटसाठी तुम्ही 2 वाण निवडले आणि 1 वाण मुंबई मार्केटसाठी निवडला. पण ह्याची विक्री करत असताना स्वतःची विक्री व्यवस्था उभी करावी असं का वाटलं? नाही, आता कसं होतंय, आपण जर पाहिलं तर दर जो मिळणार आहे व्यापाऱ्यांच्याकडून, आता पेरूच्या हार्वेस्टिंग मध्ये एक फायद्याची गोष्ट अशी आहे की आपल्याला जो माल आपला हा कोल्हापूर म्हणा, मिरज, सांगली मार्केटला जो जातो, हे व्यापारी स्वतः येऊन काढून घेऊन जातात, स्वतः काढतात. पण ते कसं करतात, मग ते काढतात आणि त्यांचे दर आता आपल्याला जो मिळतोय तो 30 रुपये 35 रुपये प्रति किलो आपल्याला तो दर मिळतोय. मग आपण काय विचार केला की आता हे आपल्या बागेमध्ये समजा पर एकर जर 100-150 किलो दररोज निघत असेल तर आपण ते घेऊन जातात 30-35 आणि तोच पेरू पुढे मार्केटला जवळजवळ 100-100 रुपयांनी किलोने विकला जातो. मग आपण काय विचार केला की आपण जर स्वतः त्याचे विक्रीचे असे जर आपण स्टॉल्स वगैरे उभे केले तर तो जो काही नफा आहे तो आपल्याला मिळवता येईल. मग त्या अनुषंगाने आपण 2 स्टॉल उभे केले. एक आपला हायवेला एक स्टॉल आहे आणि आपण घरासमोर एक आपला म्हणजे रोडला कोल्हापूर तासगाव हायवेला एक स्टॉल आहे आपला. तर तिकडं साधारणतः 40 किलो 50 किलो पेरू आपला खपतो, म्हणजे जागेलाच खपतो आपला. मग तो साधारणतः 60 रुपये आपण 80 रुपये किलो पर्यंत विकतो. मग हा जो वरचा जो फायदा आहे तो आपल्याला खूप काही म्हणजे करता येतं त्याच्यामध्ये. मग आपला जो लेबर खर्च आहे तो निघून जातो, खतांचा व्यवस्थापनाचा खर्च तो निघून जातो. म्हणजे आपण थोड्या प्रमाणात स्वतः जरी ते केलं तर तो वरचा जो फायदा आहे तो आपल्याला मिळून जातो त्याच्यामध्ये. नक्कीच सर. तुम्ही कोल्हापूर तासगाव रोडचा उल्लेख केला, हायवेचा उल्लेख केला. हायवे कुठला आहे? हायवे NH4 जो आहे आपला, तिकडं साई फूड कोर्ट म्हणून एक हॉटेल आहे एलूर फाट्यावरती. तिकडं आपण एक गाळा त्यांचा आपण रेंटने घेतलेला आहे आणि तिथं आपण ही फळं आपली ठेवतो. आपण तिथं आपण थोडीशी सेंद्रिय उत्पादनं पण अवेलेबल करून दिलेली आहेत. त्याच्यामध्ये गुळ आहे, हळद आहे, बेदाणे आहेत, असं आपण तिथं थोडंसं इतर पण गोष्टी उपलब्ध करून दिलेत. आणि तिकडं आपला पेरू पण खपतो आणि इतर गोष्टी पण खपतात. मग दोन्ही तऱ्हेने आपल्याला फायदा होतो त्याचा. निश्चित सर. आता जे पहिले 2 एकरची लागवड होती आणि आताची परत 1 एकरची लागवड आहे, 2 एकरची लागवड आहे, तर एकरी उत्पादन दोन्ही भार मिळून किती मिळतं आणि सरासरी आता तुम्ही विक्री व्यवस्था उभी केलेली आहे तो दर आणि व्यापाऱ्याकडून मिळणारा दर, ह्याचा जर दोन्हीचा संगम केला तर एकरी किती उत्पादन मिळतं आणि एकरी किती खर्च येतो आणि सरासरी किती नफा शिल्लक राहतो? हो, आता याच्यामध्ये असं आहे की हे आपण जे छोटे पेरू आहेत, आपण जे आपल्या साध्या व्हरायटीच्या पकडल्या आपण ललित आणि जिविलास, ह्याचं साधारणतः 10 टनापर्यंत आपण वर्षाला 2 बहारामध्ये म्हणजे किंबहुना जास्त उत्पन्न निघतं. पण आपण एक ॲव्हरेज 10 टन आपण पकडू आणि 10 टनाला सरासरी जर 30 रुपये दर आपल्याला मिळाला तर प्रति एकर आपल्याला 3-1 लाख रुपये त्यातून उत्पन्न मिळू शकते. आणि मग आपण तो त्यातला थोडा 2-3 टन पेरू जरी स्वतः विक्री केला तर ऑलमोस्ट ते जे उत्पादन 40% मध्ये किंवा 30% जे वाढून येणार आहे ते आपल्याला आणि जास्त त्याच्यामध्ये 1 लाख रुपये तुम्हाला जास्त राहू शकतात आपल्याला वर्षाकाठी. आणि मग त्याच्यामध्ये कसं करता येईल की मग खर्च वगैरे वजा जाऊन एकरी 2 लाख रुपयेपर्यंत तरी आपण कमीत कमी उत्पादन आपल्याला त्यातनं मिळू शकतं खर्च वजा करून एकरी. हे आपल्या या रेग्युलर व्हरायटीचं झालं. आणि आपण जो मुंबई मार्केटचा जो आपण केलेला आहे थायलंड पिंक मोठा पेरू, तो साधारणतः मुंबई मार्केटला आपल्याला त्याचं 60 रुपये पासून जवळजवळ 90 रुपयेपर्यंत आपल्याला दर आतापर्यंत त्याचा आपल्याला मिळालेला आहे मुंबईसाठी. मग त्याचं एकरी उत्पादनाचं कसं आहे? त्याचं पण त्याला उत्पादन भरपूर आहे पण त्याला तसे खर्च पण आहेत. त्याला आपल्याला नेटिंग बॅगिंग वगैरे करावं लागतं. फळं थोडंसं नाजूक असल्यामुळे कीड लागू नये किंवा त्याचं शायनिंग अबाधित राहावं म्हणून त्याला आपण वरून फोम घालतो, वरून आपण पिशवी बांधतो त्या फळांना. त्यामुळे थोडंसं खर्चिक असते पण त्याचं पण उत्पादन साधारणतः 3 ते 4 लाख रुपये एकरी होऊ शकतं व्यवस्थित. नक्की सर. आता आमच्या ऐकणाऱ्या शेतकरी बंधूंना या पेरू पिकाविषयी काय सल्ला द्याल? कारण महाराष्ट्रामध्ये आता हळूहळू पेरूचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जाते आणि काही ठिकाणी पेरूची लागवड काढून टाकण्यात येत आहे. नाही, आता काय होतंय सध्याचं मार्केटचा जर अभ्यास केला आपण तर शेतकऱ्यांचा कल कसा होतोय की शेतकरी एकाच पिकाच्या मागे लागतात असं किंबहुना दिसतंय. आता जर माझा 2 वर्षातला अभ्यास बघितला तर पेरू लागवड ही खूप होतीये. आपल्याकडे जशी होते तशी परराज्यात पण व्हायला गेले. आणि मुंबई ही बाजारपेठ अशी आहे जी सगळ्यांना आकर्षित करते, परराज्यांना सुद्धा. त्यामुळे मुंबईमध्ये येणारा हा पेरू बाहेरून सुद्धा येतोय आता. मग त्यामुळे काय होतंय आपल्या फळाला सुद्धा त्याचा फटका बसतोय, म्हणजे दराच्या मध्ये फटका बसतोय. आणि वातावरणातले बदल जे होत आहेत, सध्या पावसाचं प्रमाण वाढतंय. आता आमच्याकडे बघितलं तर आपल्याकडे महापूर हा येतोच आहे, दरवर्षी थोडंसं पाणी येतंय आणि पाणी जास्त झाल्यामुळे पण फळधारणा व्हायचं प्रमाण पण कमी आलंय.
तर माझं असं मत आहे की करत असताना थोडंसं आपण 1-2 एकर किंवा त्याच्यापेक्षा जास्त करू नये आणि त्याला ऑप्शन्स म्हणजे दुसऱ्या आपण फळबागा आपण केल्या तर कुठलं ना कुठलं पीक हे प्रत्येक बहार म्हणजे आपलं प्रत्येक सीझनात निघेल अशा पद्धतीने फळबागेचा विचार केला पाहिजे सध्या तरी. नक्कीच नक्कीच सर. आता आमच्या ऐकणारे शेतकरी बंधूंना सांगा की तुमचं बाकीच्या क्षेत्रामध्ये ऊस आहे, तर हा ऊस कोणत्या जातीचा आहे आणि ती लागवड पद्धत कशी आहे आणि लागणीचं आणि खोडव्याचं उत्पादन कसं निघतं? हा आपला आता बाकीचा ऊस आहे तो 86-032 आहे आपल्याकडं 86-032 वाहन आहे. त्याच्यामध्ये आपण 2 एकर आहे ते आपलं ड्रिप इरिगेशन वरती आहे आणि बाकीचं आहे ते आपलं नदीच्या पाण्यावरती आहे. तर त्याच्यामध्ये आपण जे आहे ते साधारणतः 4.5 फूट ते 5 फुटापर्यंत सरी पद्धतीने ऊस घेतोय आता. त्याच्यामध्ये आपलं खोडव्याचं उत्पादन आपल्याला साधारणतः 50 ते 55 टनापर्यंत मिळतंय आणि लागण आपली एक 70 टनाच्या आसपास आपल्याला लागणीचं उत्पादन मिळतंय. नक्कीच सर. आता एकूण उच्च शिक्षित असताना सुद्धा आपली जी पारंपरिक शेती आहे ती तुम्ही बघताय, त्याचबरोबर तुमचं पुढचं शिक्षण सुद्धा चालू आहे. त्या दृष्टिकोनातून आमच्या ऐकणाऱ्या शेतकरी बंधूंना, तरुण शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल? नाही आता कसं होतंय थोडंसं दुर्लक्ष शेतीकडे पण तरुणांच्याकडनं होत आहे. म्हणजे आता काय होतंय की आता ज्यांना नोकरी हा विषय आहे ज्यांचा ते काय करतात की बाहेरच जिकडे नोकरी असते तिकडे जातात, त्यामुळे शेतीशी संपर्क येत नाही. पण माझं असं मत आहे की समजा आपण उद्योगाकडे वळालो तर उद्योग करत करत आपण शेती सुद्धा आपली विकसित करू शकतो आणि तो एक आपल्याला जोडधंदा किंवा आपलं आता तर आपल्याला घर खर्च चालवायला पण त्याच्यापासून मदत होऊ शकते आणि कुठेतरी शेती पण टिकवली पाहिजे आणि मुळात टिकवण्यापेक्षा म्हणजे त्याची आवड ही राहिलीच पाहिजे आपल्याला शेतीची असं आहे आणि त्याच्यातून जे समाधान मिळणार आहे शेतीतनं किंवा काय. आज माझ्याकडे साधारणतः 3-3.5 हजार रोपं आहेत. म्हणजे ज्यावेळी आपण बागेमध्ये येतो बागेत बसतो किंवा काय तर ते जे समाधान मिळतं 3,000 रोपांच्या मध्ये बसण्याचं ते खूप वेगळं आहे इतरांपेक्षा असं आहे. नक्कीच नक्कीच शीतल सर. शेतकरी बंधू, आज आपल्याबरोबर शीतल सूर्यवंशी, राहणार अंकलकोप, तालुका अपोलो, जिल्हा सांगली हे प्रयोगशील तरुण शेतकरी होते. त्यांच्याकडून त्यांच्या पेरू उत्पादनाबद्दल त्याचप्रमाणे त्यांच्या एकूण शेतीबद्दल संपूर्ण अशी माहिती जाणून घेतली. जर तुम्हाला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल त्यांचा मोबाईल नंबर आहे 9112191513 9112191513. शेतकरी बंधू, असाच आपला आवडता कार्यक्रम ऐकत राहा. तोपर्यंत योगेशचा राम राम. माझं शिवार ग्रीन FM 90.4. माझं शिवार. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी योगेश आपल्या आवडत्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे.